एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढवल्याने महायुतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मुंबईत एकनाथ शिंदे यांची कामगिरी निराशाजनक असल्याचं भाजपचं मत असल्याचं कळतंय। तर भाजपनं अधिक जागा लढवल्या असत्या तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या असा दावा करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, अधिकची माहिती काय? नक्कीच खरं तर निकाल लागल्यापासून जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांना हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या हॉटेल पॉलिसीवर खरं तर भाजपच्या नेत्यांनी आहे ती नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कारण की लोकांनी आहे ते बहुमत दिलेलं आहे महायुतीमध्ये निवडणूक लढल्यानंतर, तरी त्यानंतर दबाव तंत्रासाठी कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडून ही हॉटेल पॉलिटिक्स खेळलं जात आहे। तर दुसरीकडे जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपामध्ये देखील आग्रह करून आहे सर्वाधिक जागा आहे ते पाडून घेतल्या। मात्र ज्या पद्धतीने यश मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने यश मिळालं नाही। तर दुसरीकडे भाजपने 135 जागा आहेत त्या निवडल्या होत्या आणि यामध्ये खरं तर 89 जागांवर आहे तो विजय आहे तो मिळवता आलेला आहे। मात्र तरी देखील भाजपचा हा स्ट्राईक रेट आणखी वाढू शकला असता, अधिक जागा लढवल्या असत्या तर। मात्र एकनाथ शिंदेंच्या हट्टापायी हा स्ट्राईक रेटवर देखील याचा परिणाम झालेला आहे। दुसरीकडे हॉटेल पॉलिटिक्स जे सध्या सुरू आहे यावरून देखील आहे ते भाजपमध्ये नाराजी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळे आजच या सगळ्या नगरसेवकांना हॉटेलच्या बाहेर देखील आहे ते सोडलं जाईल अशा पद्धतीने देखील सांगितलं जाते। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या या सगळ्या कारभारावर भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते नाराज असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज असल्याची माहिती मिळते।